आत्ता खरं कॉम्पिटिशन वाढलंय। नमस्कार आणि सर्वांचं स्वागत। असं मी का म्हणतोय तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर चला तर मग धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात। चित्रपटाने रविवारपर्यंत खूप चांगली कमाई केली, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली सुद्धा आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा। आणि चित्रपटाने 11व्या दिवशी आणि 12व्या दिवशी किती कमाई केली ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोमवार आणि मंगळवार म्हणजे 11वा आणि 12वा दिवस हा वर्किंग डे असल्यामुळे चित्रपटाची कमाई थोडी कमी झालेली आहे। सोमवारी या चित्रपटाने म्हणजे 11व्या दिवशी 37 लाख एवढीच कमाई केली आणि मंगळवारी म्हणजे 12व्या दिवशी या चित्रपटाने फक्त 27 लाख एवढीच कमाई केली। आता साहजिक आहे की वर्किंग डे असल्यामुळे या चित्रपटाची कमाईमध्ये घसरण पाहायला मिळते आणि चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय ते आहे 6,51,00,000 रुपये आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालंय ते आहे जवळपास 7 कोटी इतकं। तर मित्रांनो, हे होतं धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचं 12 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन। आता सांगायचा मुद्दा हा आहे की कॉम्पिटिशन का वाढलाय, तर पॅन इंडिया रिलीज पुष्पाचं, त्यामुळे स्क्रीन्स मिळतील की नाही, आता कलेक्शन ही ड्रॉप होऊ लागलेत कारण वर्किंग डेज आहेत आणि जर का स्क्रीन मिळाले नाही तर मग आपला हा चित्रपट खरंच चित्रपटगृहात राहील का, असं प्रॅक्टिकली विचार केला तर हा प्रश्न पडतोच। त्यामुळे खरंच आता इथून पुढे खूप चुरस असणार आहे, खूप कॉम्पिटिशन असणार आहे। खुद्द आपल्याला पुष्पा 2 सारखा मोठ्या चित्रपटाला आपल्याला कॉम्पिटिशन द्यायचं तर खरंच आता पाहण्याची गरज आहे की हा चित्रपट आपल्या लोकांपर्यंत अजून लोक पाहायला येत आहेत का आणि हा चित्रपट अजून पुढे हा पुढच्या हप्ते चालू राहतोय का चित्रपटगृहामध्ये। तर इथून पुढे हा चित्रपट किती हप्ते चालेल हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ते मी तुम्हाला सांगेनच। तर इथेच आपला आजच्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनची व्हिडिओ संपूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात। तर तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा।